गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तुम्ही माझ्या स्क्रीनवर आजची तारीख आणि वेळ बघू शकता. आजची तारीख आहे 12 मे 2025 आणि दुपारी 1:14 झाले जवळपास. आज काही टेक्निकल कारणामुळे रेकॉर्डिंग करायला थोडासा उशीर झाला. आज आपण बेलला निवडलेला आहे एक इंट्राडे ट्रेड करण्याकरता आणि बेलला आपण एक लॉंग ट्रेड केलेला आहे. 317 रुपये 10 पैशाला आपण आपली एंट्रीला इनिशिएट केले आणि स्टॉप लॉस जो आहे 316 रुपयाला लावलेला आहे. आता जी एंट्री प्राइस आहे ती आपली एक सिग्निफिकंट प्राइस लेवल आहे. या चार्टला जर मी डे टाइम फ्रेम वरती ओपन केलं तर आपण या ठिकाणी बघू शकतो की प्राइस जी आहे अप लेग मध्ये ट्रेड होत आहे आणि या कॅन्डल मध्ये म्हणजे 29 एप्रिलला एक हायएस्ट व्हॅल्यू मला होता आणि प्राइस या ठिकाणी क्लोज झाली होती. त्यानंतर प्राइसने खाली पडण्याचा बराच प्रयत्न केला पण याच कॅन्डलच्या लो वरून परत काल एक व्हॅल्यूमचा स्पाइक आला आणि परत प्राइस वर जाऊन क्लोज झाली पण कालच्या हायला ब्रेक करून क्लोज नाही करू शकली. तर 29 एप्रिलची जी क्लोज प्राइस आहे ती 317 रुपये 10 पैसे आहे. तर ही एक सिग्निफिकंट प्राइस लेवल होती. आजच्या इंट्राडे ट्रेड मध्ये जर आपण बघितलं प्राइस ही हायर ओपन झाली आणि फॉल करत करत 317 रुपये 10 पैशाला जसं पण प्राइसने हिट केलं तर या ठिकाणी व्हॅल्यूम्स इन्क्रीज झाले आणि व्हॅल्यूम इन्क्रीज करून प्राइसने या ठिकाणी एक अपलेग बनवला आणि परत प्राइस त्या ठिकाणी रिव्हिजिट झाली. जेव्हा प्राइसने परत इथं रिव्हिजिट केलं त्यावेळेस आपण आपल्या एंट्रीला इनिशिएट केले 370 रुपये 10 पैशाला आणि जो स्टॉप लॉस लावलाय तो 316 रुपयाला लावलेला आहे जो की आजच्या इंट्राडेच्या लोच्या खाली आहे. तर एंट्री प्राइस आणि स्टॉप लॉस यामध्ये जे अंतर आहे ते 1.10 पॉईंट्सचं आहे. आणि आपल्याला आजच्या इंट्राडे ट्रेड मध्ये जे टार्गेट अपेक्षित आहे बेल कडून ते आहे 331 रुपये. या ठिकाणी प्राइस जी आहे आजचा इंट्राडेचा हाय ब्रेक करून वर 331 रुपयापर्यंत जायला पाहिजे असं आमचा अनुमान आहे. तर या ट्रेड मध्ये मित्रांनो आपण 3 वाजेपर्यंत बनवून जाणार आहोत. 3 वाजेपर्यंत एक तर आपल्याला आपला स्टॉप लॉस होईल किंवा टार्गेट मिळेल किंवा ज्या ठिकाणी पण 3 वाजता प्राइस असेल त्या ठिकाणी आपण आपल्या ट्रेडला एक्झिक्यूट करणार आहोत. तर वेट अँड वॉच. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही माझ्या स्क्रीनवर सध्याची वेळ बघू शकता. सध्याची वेळ 3:09 झालेत आणि आजची तारीख जी आहे ती 12 मे 2025 आहे. आज आपण इंट्राडे ट्रेड केला होता. बेलला एक आपण लॉंग ट्रेड केला होता आणि 3 वाजताच्या टाइमवरती आपण आपल्या टार्गेटला रिवाइज केलंय आणि या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला म्हणजे 323 रुपये 65 पैशाला आपण आपली पोझिशनला स्केअर ऑफ केलंय. कारण आपल्याला जे टार्गेट पाहिजे होतं तर 331 रुपयाचं टार्गेट आपण या ठिकाणला आपल्याला अपेक्षित होतं या ठिकाणी. तर प्राइसनी या ठिकाणी न जाता आजच्या इंट्राडेच्या हायला टच करून या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे प्राइसनी आणि वेळ पण झाली होती त्यामुळे आपण आपल्या ट्रेडला या ठिकाणी एक्झिक्यूट केलंय. आता या ठिकाणी जर बघितलं आपण आपला जो स्टॉप लॉस होता तो 1 पॉईंटचा होता 1.10 पैशाचा आणि रिस्क रिवॉर्ड जर बघितला तो 1:7चा हा आपला इंट्राडेचा ट्रेड झालेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला माझं प्रॉफिट शो करण्यासाठी ट्रेड दाखवत नाही तर टेक्निकल्स या ठिकाणी आपल्याला समजले पाहिजे त्याकरता ही रेकॉर्डिंग्स करून या ठिकाणी मी पब्लिश करत आहे. हे फक्त एज्युकेशनल पर्पज आहे. आता यातलाच आपण जर डेच्या टाइमवरती थोडंसं अनालिसिस केलं आपण बघू शकतो की या स्विंगला ब्रेकआउट झाला होता तेव्हा प्राइसनी या ठिकाणी व्हॅल्यूम इन्क्रीज केले होते. व्हॅल्यूमच्या सोबत डिलिव्हरीज सुद्धा इन्क्रीज झाल्या होत्या आणि प्राइसनी या ठिकाणी याला ब्रेकआउट करून क्लोज केलं होतं. म्हणून आपण जी एंट्री बनवली होती ती या कॅन्डलच्या क्लोज प्राइसला बनवली होती कारण याच्यानंतर प्राइस जी आहे कमीत कमी 6 ते 7 दिवस आतमध्येच होती या कॅन्डलच्या आतमध्येच होती. जर हे सेलर्स असते तर या कॅन्डलचा जो लो आहे तो कधीचाच ब्रेक होऊन प्राइस जी आहे खालच्या डायरेक्शन मध्ये या ठिकाणी ट्रेड व्हायला सुरुवात झाली असती. तर याचा अर्थ की या ठिकाणी जो डिलिव्हरीज आली होती ते सेलर्सची नसून बायर्सची होती म्हणून प्राइस जी आहे या कॅन्डलचा लो खाली ब्रेकआउट नाही करू शकली. प्राइस दोनदा या कॅन्डलच्या लोच्या खाली ओपन होऊन आतमध्ये येऊन क्लोज झाली आणि कालच्या दिवशी फायनली प्राइस खाली ओपन होऊन हायर क्लोज झाली कमीत कमी. आणि कालची जी क्लोजिंग आहे ती 1 2 3 म्हणजे या दिवसापासून जरी बघितलं 1 2 3 4 5 6 दिवसाच्या क्लोजिंग प्राइसच्या वरती प्राइस जाऊन क्लोज झाली. याचा अर्थ की स्ट्रॉंग क्लोजिंग झालेली आहे आणि आजची ओपनिंग सुद्धा स्ट्रॉंग होती. त्यामुळे आपण बेलला निवडलं होतं एक लॉंग इंट्राडे ट्रेड करण्याकरिता. अशा प्रकारे छान इंट्राडे ट्रेड झालेला आहे मित्रांनो. तर
परत भेटूया आपण माझ्या पुढील शैक्षणिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.